जय भीम. शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे मेंदूचा विकासच नाही तर आरक्षण कळणार कसे. त्याचे लेखक आहेत विनोद सदावर्ते. कोणतेही कारण नसताना आरक्षणाचा मुद्दा उकरून काढून आरक्षणावर काही चुकीची माहिती देऊन वाद निर्माण करण्याचे काम मेंदूचा विकास न झालेले लोक करत असतात. आरक्षणाचा लाभार्थी असूनही आरक्षणाबद्दल चुकीचे विधान करणारे प्रत्येक जण बुद्धीने कमकुवतच असतो. आरक्षण जातीला आहे आणि त्यातही एकाच जातीला आरक्षण आहे असे समजणाऱ्यांनी तरी आपल्या बुद्धीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण आरक्षण हे जातीला नसून प्रवर्गाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात 261 जातीचा समावेश आहे, एसटी प्रवर्गात 47 जातीचा समावेश आहे आणि एससी प्रवर्गात 59 जातींचा समावेश आहे. आणखी विशेष म्हणजे एससी मधील महार जात सोडली तर बाकी अपवाद वगळता सर्व जाती हिंदू धर्मातीलच आहेत. ही सर्वसामान्य माहिती ज्याला माहीत नाही तो बुद्धीने गरीबच समजावा. जवळपास सर्वच जातींना आरक्षणाचा फायदा मिळत असताना आरक्षणाबद्दल अपशब्द येतात कसे, हा खरा मुद्दा आहे. आरक्षणाबाबत चुकीचे तेच लोक बोलतात. एक तर त्यांची बुद्धी कमी आहे, नाहीतर ते कोणाचे तरी गुलाम आहेत. बरेच लोक म्हणतात आरक्षण हे जाती आधारित नाही तर आर्थिक निकषावर पाहिजे. असे बोलणाऱ्या लोकांच्या डोक्यात मेंदू आहेच की नाही ही शंका निर्माण होते. कारण आरक्षण कोणत्या जातीला आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही आणि आरक्षणाची गरज का पडली याचा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांनी आरक्षणावर बोलणे म्हणजे आपण निर्बुद्ध असल्याचे सिद्ध करणे होय. आरक्षण समजण्यासाठी समाज व्यवस्था व इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आरक्षणाचे लाभार्थी कोण आहेत हे माहिती असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्रात तेली, साळी, कोळी, माळी, कुंभी, धनगर, बंजारा, वंजारी अशा सगळ्याच जाती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या असतील आणि याच जातीतील लोक बुद्धीचा वापर न करता आरक्षणावर बोलत असतील तर ते आपल्या समाजाचा घात करत आहेत. आरक्षण आर्थिक निकषावर नाही, कारण आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नसून तो सामाजिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. गरिबी हटावसाठी शासनाकडे वेगवेगळ्या योजना असतात, त्यावर हजारो करोडो रुपये खर्च होतात. योजना कागदावर आणि पैसे राजकारणाच्या घशात जातात, तो भाग वेगळा. पण आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरिबी प्रत्येकाची दूर झालीच पाहिजे यासाठी सरकारला धारेवर धरून प्रत्येकाने प्रश्न विचारलेच पाहिजे. पण सरकारला प्रश्न न विचारता आरक्षणाला दोष देऊन गरिबी हटाव सोबत संबंध जोडणारा प्रत्येक जण हा बुद्धीने कमकुवत आहे. बरेच स्वयंघोषित विद्वान सुशिक्षित लोक म्हणतात आरक्षण नको. बुद्धिमत्तेनुसार संधी असायला हवी यामध्ये कुठेच दुमत नाही. पण प्रश्न हा आहे की आपल्याला बुद्धिमत्ता पचते का? बुद्धिमत्तेच्या गोष्टीकडून आरक्षण नाकारणारे लोक खरंच बुद्धिमत्तेची कदर करणारे असतात का? तर जगातील सर्वात बुद्धिमान महामानव, जगाचा उद्धारक, ज्ञानाचा महासागर तथागत सिद्धार्थ बुद्ध आज त्यांच्या घरात असते. बुद्धिमत्तेची जाणीव असती तर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव संपूर्ण जग करते आणि आपल्या इथे त्यांनाच जातीत बंद केले जाते. त्यांनी बुद्धिमत्तेच्या गोष्टी कराव्यात. बुद्धिमत्तेच्या गोष्टी करणारी बुद्धिहीन लोक संविधान एकाच जातीचे आहे असे म्हणतात. त्यांनी बुद्धिमत्तेवर बोलावे म्हणजे स्वतःच्या बुद्धीने प्रदर्शन मानणे होय. ज्या लोकांना तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत नामदेव महाराज यांचे विचार व कार्य मान्य नसतील, त्यांची बुद्धी किती विकसित असेल याचा अंदाज येतो. तरीही ते म्हणत असतील बुद्धिमत्तेनुसार नोकरी मिळाली पाहिजे. तर नोकरी बुद्धिमत्तेनुसारच मिळते. पण काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर चांगले होईल. लग्न बुद्धिमत्ता बघून होतात की जात? मंदिरात प्रवेश नाकारला जातो बुद्धिमत्ता बघून की जात? मंदिरात पुजारी असतात बुद्धिमत्ता बघून की जात? आजपर्यंत भोंदू तयार झाले, पाखंडी तयार झाले, बलात्कारी तयार झाले, लाखो लोक त्यांच्या पायावर झुकले. बुद्धिमत्ता बघून की जात? पाखंडी, बलात्कारी, हिंदू भोंदू लोकांच्या पायावर लोटांगण घेणारे आणि महापुरुषांना वंदनही न करणाऱ्यांनी बुद्धिमत्तेवर बोलावे म्हणजे आश्चर्यच आहे. आरक्षण हा खूप खोल व गंभीर विषय आहे. आरक्षणामुळे अनेकांना प्रतिनिधित्व मिळाले. ज्यांना गाव बंदी होती, ज्यांच्या सावलीचा विटाळ व्हायचा, मडके बनवणारा, धान्य पिकवणारा, कपडे धुणारा, माळी काम करणारा, मेंढ्या राखणारा,
दगड फोडणारा, मेलेली माणसे ओढणारा, आरक्षणामुळे मेलेली जनावरे ओढणारा, आरक्षणामुळे कलेक्टर, पोलीस अधीक्षक यासारख्या महत्त्वाच्या पदावर जाऊन बसले आणि त्यांचा सामाजिक विकास झाला. आरक्षणावर चुकीचे बोलून सामाजिक वातावरण दूषित केले जाते, पण सत्य परिस्थिती बघून समाजाला जागृत करण्याची हिंमत कोणी करत नाही. आरक्षणाचे लाभार्थी यांना गुणवत्ता धारक वाटत नसतील तर आपण ज्या ठिकाणी आरक्षण लागू नाही ती परिस्थिती बघू. आता ज्या ठिकाणी आरक्षण लागू नाही तेथे जे बुद्धिमान लोक बसलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलले तर जातीवाद होतो. तरीही आपण उदाहरण म्हणून बघूया. देशात आरक्षण सोडून IAS IPS कोण आहेत? आदिवासी समूहाचे जात प्रमाणपत्र घेऊन कोणीही नोकऱ्या हडप केल्या. सर्वोच्च न्यायालयाचा व उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होण्यासाठी कोणतेही आरक्षण नाही. तेथे किती तेली, साळी, कोळी, माळी, धनगर, कुंभी, वंजारी, बंजारा लोक आहेत. का यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही? का होऊ शकले नाहीत ते न्यायाधीश? MPSC UPSC मध्ये कुंभी, तेली, साळी, माळी, कोळी, धनगर जाती सह ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्या उमेदवारांना लेखी परीक्षेत जास्त गुण मिळतात आणि मुलाखतीमध्ये कमी गुण मिळतात. हे कशामुळे? UPSCची परीक्षा न घेता, आरक्षणाचा विचार न करता सरळ सचिव पदावर दरवर्षी खाजगी क्षेत्रातील उमेदवार बसवले जातात. त्यामध्ये किती कुंभी, मराठा, तेली, साळी, कोळी, माळी, धनगर आहेत? यांच्याकडे गुणवत्ता नाही याचा विचार कोणी करणार आहे की नाही? औद्योगिक क्षेत्र व प्रसार माध्यमांमध्ये आरक्षण नाही तर मराठा, तेली, कुंभी, माळी, धनगर थोडक्यात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांच्या किती कंपन्या आहेत? यांच्या किती मोठमोठ्या बँका आहेत? किती TV चॅनल आहेत? हे मराठा, कुंभी, माळी, धनगर, तेली, साळी, कोळी, कुंभार यांचे आहेत का? का यांच्याकडे कंपनी सुरू करायला, चॅनल सुरू करायला बुद्धिमत्ता नाही? बरं ते सोडा. मराठा, कुंभी, माळी, धनगर, तेली, साळी, कोळी, कुंभार यापैकी किती लोक मोठमोठ्या मंदिरात पुजारी आहेत? का यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही? ज्या ठिकाणी आरक्षण नाही तेथे मक्तेदारी कोणाची आहे? तेथे एकच लॉबी कशी काय टिकून आहे? हा मूळ प्रश्न असताना तो बाजूला सारून आरक्षणावर बोलून बुद्धीचे प्रदर्शन मांडले जाते. आरक्षणाच्या नावाखाली एकाच जातीला लक्ष केले जाते. जेथे आरक्षण नाही तेथे कोणत्या जातीचे लोक राहतात हा साधा प्रश्न जरी केला तरीही जातीवाद होतो. म्हणून आरक्षण हे सर्वांना समान संधी देऊन सामाजिक प्रवाहात सर्वांना समान करते. म्हणून सामाजिक आरक्षण हे भारतीय समाजाला खूप आवश्यक आहे. विद्वत्तेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या जर संविधानाचे गांभीर्य नसेल, त्या व्यक्ती एवढा मंद व्यक्ती दुसरा कोणीही नसेल. म्हणून आरक्षणावर बोलणे, आरक्षण समजून घेणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. फालतू सोशल मीडियावर येऊन नको ते कुटाणे करून स्वतः आरक्षणाचे लाभार्थी असताना आणि सामाजिक विकासासाठी आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसताना आरक्षणाबाबत चुकीचे बोलणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कोरडा मारून आपली बुद्धी किती कमकुवत आहे हे दाखवणे होय. या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.